स्मार्ट अहमदनगर न्यूज। दुर्गुडीच्या दरडीचा धोका कायम, जबाबदारी झटकत तहसीलदारांच्या नोटीस मार्फत खासगी खातेदारांवर ताण। पांगारी तालुका पुरंदर। गेल्या वर्षी जून महिन्यात दुर्गुडीच्या कड्यावरून काही मोठे दगड निसटून निंबाळवाड्याजवळ आले होते। ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु या घटनेनंतर संपूर्ण वर्ष उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही। अखेर सजग नागरी मंच पांगारे यांच्यातर्फे 15 जुलै 2025 रोजी तहसीलदार विक्रम राजपूत यांना निवेदन दिले। यामध्ये संभाव्य दरड कोसळण्याचा धोका दूर करण्यासाठी शासकीय पातळीवर तात्काळ संरक्षक भिंत उभारावी अशी जोरदार मागणी करण्यात आली होती। मात्र या गंभीर मागणीला प्रतिसाद देताना तहसीलदारांनी 21 जुलै 2025 रोजी एक नोटीस जारी केली असून त्यामध्ये दुर्गुडी कड्याच्या पायथ्याला संरक्षक भिंत बांधण्याची जबाबदारी संबंधित सामायिक गटातील खासगी खातेदारांवर टाकण्यात आली आहे। हा निर्णय ग्रामस्थांच्या संतापास कारणीभूत ठरला आहे। जीवितहानी होण्याआधी उपाययोजना करावी अशी लोकांची अपेक्षा असताना शासनाने आपली जबाबदारी झटकून ती खासगी व्यक्तींवर टाकणे हे धक्कादायक असल्याची भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। दुर्गुडी सारख्या डोंगराळ भागात संरक्षक भिंत उभारणे हे आर्थिकदृष्ट्या व तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे खातेदारांचे म्हणणे असून ही जबाबदारी शासनाची आहे असा पुनरुच्चार ग्रामस्थ करत आहे। तज्ञांच्या सल्ल्यानुसार तसेच यापूर्वीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर अशा ठिकाणी संरक्षक उपाययोजना जसे की संरक्षक जाळी, ड्रेनेज सिस्टीम, वेळोवेळी सर्वे हे सर्व प्रशासनाच्या माध्यमातून व्हावे अशी मागणी जोर धरत आहे। आता शासन या निवेदनाची आणि नोटीसची दखल घेऊन कोणती पावले उचलते याकडे संपूर्ण पांगारे गावाचे लक्ष लागले आहे। प्रतिनिधी अशोक कुंभार।